नमस्कार. इंदू आणि मोठ्याबाई बोलत असतात. त्यावेळेला इंदू आणि मोठ्याबाई बोलत असताना इंदू बोलत असते, मोठ्याबाई, मला तुमच्या साथीची गरज आहे. मोठ्याबाई, तुम्हालासुद्धा आपल्या घरामध्ये कोणतंही वादळ यायला नको आहे ना? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, हो, माझी खूप इच्छा आहे, पण काय करणार, शेवटी त्या वादळाला तर मी थांबवू शकत नव्हते ना, नाहीतर तुला या घरात येऊच दिलं नसतं. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्याबाई, ते सर्व सोडा आता. मला कळतंय तुमचा माझ्यावरती राग आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या ना मोठ्याबाई, आता या गोष्टीचा विचार करून काही उपयोग आहे का? माझं अदोशी लग्न झालंय, त्यामुळे प्लीज हा विषय तर सोडा तुम्ही. पण आता त्या श्रीकलाला खरोखर आपण या घरात आणलं पाहिजे. तुम्हीच विचार करा, तुम्हाला काय पटतंय ते. तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, तुझ्या बोलण्यात तर तथ्य आहे, मला समजतंय ते. त्यावेळेला इंदू बोलते, मोठ्याबाई, मी तुम्हाला आता स्पष्टच सांगते, आपला राया आहे ना, तो त्या श्रीकलाच्या घरी गेला होता, तेव्हा त्याने एका चेटकीनेला पाहिलं. तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, चेटकीन? कोण चेटकीन? अगं, राया लहान आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही, हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा इंदू बोलते, मोठ्याबाई, लहान मुलंच खरं बोलत असतात, आपण या गोष्टीची शहानिशा करायला नको का? मोठ्याबाई, तुम्हीच विचार करा, आता नक्की काय करायचं ते. तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, तू बोलतेस ते सगळं पटतंय मला, पण त्या व्यंकू महाराजांचं आणि त्या शकुंतलेचं मन जिंकलंय ना तिने, आणि स्वतः गोपाळ तिच्याशी लग्नाला तयार झालाय म्हटल्यावरती तर आपण काहीच बोलू शकत नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, तेच तर ना, तेच तर मला कळत नाही की काय करावं ते. आता तर मला समजतच नाही आहे. तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, एक मार्ग आहे, आपण तिच्यावरती ना कुणाला तरी लक्ष ठेवायला ठेवूया, आणि मग सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. तेव्हा लगेच इंदू बोलते, तसं मी पप्याला सांगितलंय, पप्या येईलच थोड्या वेळात. आणि तेवढ्यात पप्या मोठमोठ्याने इंदू अशी हाक मारत येतो. तेव्हा लगेच इंदू मोठ्याबाईंना म्हणते, पप्या आलाय. तेवढ्यात व्यंकू महाराज पप्याला म्हणतात, पप्या, अरे काय झालं, एवढी धाप लागल्यासारखं काय करतोस? पप्या, अरे जरा बस. त्यावेळेला लगेच पप्या म्हणतो, व्यंकू महाराज, इंदू कुठे आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, इंदू असेलच इथे कुठेतरी, ती बघ आली. तेव्हा लगेच इंदू बोलते, पप्या, अरे काय झालं, शांत हो आधी. तेव्हा लगेच पप्या बोलतो, इंदू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांकडे बघते आणि पप्याला म्हणते, चल पप्या, माझ्या बेडरूममध्ये चल, आपण तिथेच जाऊन बोलूया. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू, काय झालंय बाळा, काही काळजी करण्यासारखं आहे का? तेव्हा इंदू बोलते, नाही महाराज, काहीच काळजी करण्यासारखं नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही कशाला काळजी करताय, सगळं काही नीटच आहे. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, मग तू माझ्यासमोर का त्याला सांगायला सांगत नाही आहेस? तेव्हा लगेच इंदू बोलते, तसं काही नाही, अहो, आमचं एक सिक्रेट आहे आणि ते सिक्रेटच आम्हाला बोलायचं आहे, तुम्ही नका ना विचार करू. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, इंदू, काही झालं असेल तर मला सांग. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, जर का खरोखर मला एखादी गोष्ट कळाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पण आता मात्र मला विचारू नका. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, पुरे, आता हा विषयच बंद कर. तुझं काय चालू आहे ना, तेच इंदू मला कळत नाही आहे. तेव्हा लगेच इंदू बोलते, खरं सांगू का, लवकरच कळेल आणि लवकरच मी सर्व काही सांगेन. आणि इंदू पप्याला घेऊन आत जाते. इकडे पप्या इंदूला म्हणतो, इंदू, अगं, तुला माहिती आहे का ती श्रीकला कोणाची मुलगी आहे? तेव्हा लगेच इंदू बोलते, याचा अर्थ तुला कळलं ती श्रीकला कोणाची मुलगी आहे ती? तेव्हा लगेच पप्या बोलतो, हो. तेवढ्यात मोठ्याबाई तिथे आलेले असतात आणि मोठ्याबाई म्हणतात, काय झालं, कळलं का ह्याला ती श्रीकला कोणाची मुलगी आहे ते? तेव्हा लगेच इंदू बोलते, हो मोठ्याबाई, कळलंय, आणि तेच तो मला सांगतोय. त्यावेळेला लगेच पप्या बोलतो, इंदू, तू ऐकलंस ना तर तुला धक्का बसेल. तेव्हा इंदू बोलते, अरे कोणाची मुलगी आहे ते फक्त मला सांग, ते जर का तू मला सांगितलंस ना तर बरं होईल. तेव्हा लगेच मोठ्याने पप्या बोलतो, ती तिसरी कोणाची मुलगी नाही, तर त्या पोपटरावची मुलगी आहे.
तेव्हा इंदू बोलते, काय पोपटरावची मुलगी? तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? तेव्हा लगेच मोठ्यानी पप्या बोलतो, इंदू माझ्यावरती विश्वास ठेव, मी का खोटं बोलेन? अगं त्या पडगळीच्या खोलीमध्ये तो पोपटराव राहतोय. अगं अगदी वेड्यासारखा दिसतोय तो, वेड्यासारखा. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. अगं त्या दोघांनी ठरवलेलं आहे की दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, त्या पोपटरावची एवढी हिंमत, त्याच्या लेकीतर्फे तो माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतोय काय? नाही, त्या पोपटरावला आहे ना चांगलंच तुडवून काढलं पाहिजे, त्याशिवाय मी गप्प नाही राहणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई शांत व्हा, अजिबात घाबरू नका, सगळं काही आपण नीट करू, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मोठ्या बाई. जर का ती श्रीकला पोपटरावची मुलगी असेल आणि ती आपल्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत असेल आणि जेव्हा हे गोपाळला कळेल तेव्हा गोपाळसुद्धा स्वतःहून आपल्यासोबत आपल्या प्लॅनमध्ये यायला तयार होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता त्या श्रीकलेची वाट लागलीच. तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच बरं वाटत असतं. मोठ्याबाई म्हणतात, इंदू काही झालं तरी त्या पोपटरावची चांगलीच धिंड काढायची. इकडे रात्रीच्या वेळेला इंदू, अधोक्षज, मोठ्याबाई, पप्या, इम्रान सगळेजण त्या पडगळीच्या खोलीमध्ये गेलेले असतात. तिथे बसलेल्या म्हणजेच पोपटरावला बघून इंदू, अधोक्षज सगळेजण अगदी चकित होतात. त्याची ती वाढलेली दाढी, त्याचा तो रुद्र अवतार, स्वतःच्याच हाताला सुरीने सारखा जखमी करत बसलेला असतो. त्याच वेळेला इंदू त्याच्या हातातील सुरी पकडते. तेव्हा मात्र पोपटराव इंदूला बघून बोलतो, तू आलीस इथे, बरंच झालं, तुला संपूनच टाकतो आता मी. तेव्हा मात्र मोठ्याबाई पोपटरावच्या सनसनीत कानाखाली मारतात. पडगळीच्या खोलीतून रात्रीच्या वेळी मोठ्याबाई, अधोक्षज, इम्रान, पप्या पोपटरावची चांगलीच धिंड गावात काढतात. त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो, हा कुठे सापडला तुम्हाला? हा तर जेलमध्ये होता ना? त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात, पोपटराव इथे कसे? तेव्हा लगेच इंदू बोलते, ज्या मुलीशी आपल्या गोपाळचं लग्न ठरवायला निघालात ना व्यंकू महाराज, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पोपटरावची मुलगी आहे. व्यंकू महाराज, तुम्ही कोणत्याच गोष्टीची पडताळणी केली नाहीत आणि आपल्या गोपाळच्या लग्नाला सरळ होकार दिलात. तुम्हाला माहिती आहे दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायला आले ही मुलगी. व्यंकू महाराज, तुम्ही चुकीच्या मुलीला या घरात स्थान देत होता. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू अगं काय बोलतेस ते? तेव्हा लगेच इंदू बोलते, मी जे बोलते ना ते खरं आहे. तेव्हा गोपाळला धक्का बसलेला असतो आणि तेवढ्या श्रीकला आणि रत्नासुद्धा तिथे आलेले असतात, पण रत्ना मात्र लपलेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते, डॅड तुम्ही इथे कसे? तेव्हा लगेच इंदू बोलते, बघा शेवटी सत्य आलंच ना समोर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता तर सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे. पण खरोखर लवकरात लवकर गोपाळ श्रीकलाशी सर्व संबंध तोडून लग्नासाठी नकार देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.